राज्यातील एसटी बस स्थानकावरील संपर्क व्यवस्था सुधारावी आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी स्वराज्य अभियानच्या वतीनं सोलापूर येथे निवेदन देण्यात आले। हे निवेदन सोलापूर विभाग नियंत्रण श्री अमोल गोंजारी यांना सादर करण्यात आले। यावेळी उद्योजक श्री किशोर पुकाळे, इन्कम टॅक्स कन्सल्टंट अर्चना जोशी आणि स्वराज्य अभियानचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते। राज्यातील अनेक एसटी बस स्थानकांच्या सूचना फलकावर किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेले संपर्क क्रमांक बंद असणे किंवा संपर्क साधल्यानंतर प्रतिसाद न मिळणे अशी समस्या प्रवाशांना वारंवार भेडसावत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे प्रवाशांना तात्काळ माहिती व मदत मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। संदर्भात यापूर्वी जानेवारी महिन्यातही प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते। त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पुन्हा निवेदन देऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात एसटी बस स्थानकावरील हेल्पलाईन व संपर्क क्रमांक नियमितपणे कार्यरत ठेवणे, संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करणे तसेच प्रवाशांना वेळेत प्रतिसाद मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यापुढे केवळ आश्वासन न देता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष आणि ठोस कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले। नमस्कार। आज स्वराज्य अभियानाच्या वतीनं एक अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपणापुढे घेऊन येत आहे की बऱ्याच वेळेला प्रवासी एसटीनं प्रवास करत असताना किंवा त्या निमित्तानं विभाग नियंत्रक किंवा एसटी स्टँडला फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बहुतेक वेळेला असं लक्षात येतं की ते फोन बंदच आहेत आणि चालू असलं तर उचलले जात नाही। या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2025मध्ये आम्ही माननीय मंत्री या संबंधित खात्याचे परिवहन आयुक्त आदी उच्च अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं। त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये संबंधित एसटी स्टँड विभाग नियंत्रकांना आम्ही पत्र दिलं। आज 3 महिने होऊन गेले तरी फारशी काही सुधारणा झालेली आम्हाला लक्षात नाही आली। त्यामुळं आज पुन्हा एकदा आम्ही आज पत्र दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या संबंधात प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतलेली आहे आणि या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की हे फोन तात्काळ सुरू करण्यात यावे। दुसरं, सोबत एक मोबाईल पण संपर्कासाठी द्यावा जेणेकरून संपर्क करणं सोयीस्कर होईल। त्यानंतर वेबसाईटवर जे संपर्काचे नंबर दिलेले आहेत ते अपडेट करावे आणि काही जर बदल करायची आवश्यकता असली तर ते तात्काळ बदल करावे। लोकांना कसं कळणार? त्यानंतर तरीसुद्धा फोन बंद असणं न उचलणं अशी जर निष्क्रियता लक्षात आली तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी। याच्या जोडीला दर 15 दिवसांनी जी डीप क्लिनिंग इन्स्पेक्शन होत असतं त्याच्यामध्ये हा एक पॉईंट वाढवावा की संपर्क यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही। वस्तुतः आम्ही मागणी केली होती की बसस्थानक स्वच्छ पण असलं पाहिजे। त्याच्या जोडीला संपर्क यंत्रणासुद्धा पारदर्शक आणि विश्वासार्ह असणं ही मूलभूत गरज आहे आणि जर अजून नजीकच्या काळात जर हे झालं नाही तर आम्हाला कायद्याच्या आधाराने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। त्यामुळे आम्ही आशा करतो की लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना व्हावी। मी दत्तात्रय पिसे, स्वराज्य अभियान।